नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू फाइंड मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ बाय यूजिंग द कन्सेप्ट ऑफ अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन। या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन आणि त्यासोबत आपल्याला शिकायचं आहे हाऊ टू फाइंड द magnetic field strength of earth by using the concept of angular simple harmonic motion। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन शिकलेलं आहोत। लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे लिनियर ऑसिलेटरी मोशन, ज्यामध्ये टू अँड फ्रो मोशन असते आणि त्यामध्ये असते लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलोसिटी, लिनियर एक्सेलरेशन आणि हे लिनियर एक्सेलरेशन निर्माण करण्यासाठी असतो फोर्स। पण आज आपण जी मोशन शिकणार आहोत ती आहे अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणजे अँगुलर ऑसिलेटरी मोशन किंवा ज्याला रोटेशनल ऑसिलेटरी मोशन असं आपण म्हणू। माझ्याकडे एक डिव्हाइस आहे, या डिव्हाइसचं नाव आहे व्हायब्रेशनल मॅग्नेटोमीटर। तर यामध्ये एक मॅग्नेट हा टांगलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेट ऑलवेज रिमेन्स इन द नॉर्थ साउथ डायरेक्शन इन अर्थ मॅग्नेटिक फील्ड। तर या ठिकाणी हा जो मॅग्नेट आहे अर्थ नॉर्थ साउथ डायरेक्शनला स्थिर आहे आणि जर मी हा दुसरा मॅग्नेट या मॅग्नेटच्या जवळ आणला थोड्या वेळासाठी आणि बाहेर नेला तर यामध्ये ऑसिलेटरी मोशन निर्माण होते। तर तुम्ही पाहत आहात की या ठिकाणी त्या मॅग्नेटमध्ये ऑसिलेटरी मोशन निर्माण झाली, परंतु ही ऑसिलेटरी मोशन ही लिनियर ऑसिलेटरी मोशन नाही आहे, तर ही आहे अँगुलर ऑसिलेटरी मोशन किंवा याला रोटेशनल ऑसिलेटरी मोशन असं आपण म्हणू। जसं या ठिकाणी मी स्केल पहा पकडलेली आहे सेंटरला आणि यामध्ये रोटेशन्स निर्माण होत आहे। तर ही रोटेट होत आहे या ऍक्सिस भोवती, या बोटाच्या ऍक्सिस भोवती स्केल रोटेट होत आहे, म्हणून याला म्हणायचं रोटेशनल ऑसिलेटरी मोशन किंवा अँगुलर ऑसिलेटरी मोशन। कारण रोटेशनल मोशन मध्ये ज्या क्वांटिटीज असतात त्यांना आपण अँगुलर क्वांटिटीज असं म्हणतो। रोटेशनल ऑसिलेटरी मोशन आणि लिनियर ऑसिलेटरी मोशन मध्ये जवळपास सर्व गोष्टी सारख्या आहेत, फक्त डिफरन्स एकच आहे की रोटेशनल ऑसिलेटरी मोशन मध्ये ज्या क्वांटिटीज असतात त्यांना आपण अँगुलर क्वांटिटीज म्हणतो, जसं अँगुलर डिस्प्लेसमेंट, अँगुलर वेलोसिटी, अँगुलर एक्सेलरेशन आणि हे अँगुलर एक्सेलरेशन निर्माण होण्यासाठी ज्याची आवश्यकता असते तो म्हणजे टॉर्क किंवा मोमेंट ऑफ फोर्स। तर या ठिकाणी ह्या मॅग्नेटची जी मोशन आहे ती आहे अँगुलर ऑसिलेटरी मोशन। आणि जसं लिनियर ऑसिलेटरी मोशन ही लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असते, तशाच प्रकारे अँगुलर ऑसिलेटरी मोशन ही सुद्धा अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन असते। त्यासाठी काय कंडिशन्स आहेत ह्या आपण थेरॉटिकली शिकणार आहोत, पण त्यापूर्वी या ठिकाणी ह्या अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ऑसिलेशन म्हणजे काय आणि पिरियड ऑफ ऑसिलेशन हे आपण शिकणार आहोत। या ठिकाणी या मॅग्नेट मध्ये बघा की हा व्हायब्रेट झाल्यानंतर याचा एक कुठला पण पोल घ्या, समजा हा या साईडचा पोल मी घेतलेला आहे, तर हा पोल माझ्याकडे आला ही एक्स्ट्रीम पोझिशन, परत जाऊन परत माझ्याकडे आला म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट झालं। बघा पुन्हा एक वेळेस वन एक्स्ट्रीम पोझिशन, अनदर एक्स्ट्रीम पोझिशन अँड कम बॅक, दॅट इज वन ऑसिलेशन। टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज पिरियड, आणि हे एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे पिरियड, तो आपण या ठिकाणी स्टॉपवॉचवर मोजणार आहोत। तर मी या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा मॅग्नेटचं एक टोक माझ्याकडे येईल तेव्हा घड्याळ स्टार्ट करणार आहे आणि परत जेव्हा ते माझ्याकडे येईल त्यावेळेस स्टॉप करणार आहे आणि आपण वेळ मोजणार आहोत। स्टार्ट, स्टॉप। तर हा वेळ आलेला आहे 4 सेकंद। तर आपल्याला या ठिकाणी
जो पिरियड मिळालेला आहे, पिरियड म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, हा आहे 4 सेकंद. जर आपल्याला याचा पिरियड माहिती असेल आणि मॅग्नेटचा जर डायपोल मोमेंट माहिती असेल तर आपण अर्थ मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काढू शकतो किंवा स्ट्रेंथ ऑफ द अर्थ मॅग्नेटिक फील्ड काढता येते. ते आपण थेरॉटिकली शिकणार आहोत. पण त्यापूर्वी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नियमितपणे प्राप्त होतील. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण एक्सपेरिमेंटली अँग्युलर एसएचएम चा अभ्यास केला. आता आपण थेरॉटिकली अँग्युलर एसएचएम म्हणजे काय हे शिकणार आहोत. तर पहिल्यांदा याची डेफिनेशन, an oscillatory motion in which torque or angular acceleration is directly proportional to angular displacement from mean position and directed opposite to angular displacement is called as angular simple harmonic motion. By definition, torque is directly proportional to minus theta or tau is equal to minus c theta, where c is called as proportionality constant. But we know that tau is equal to I alpha, where I is called as moment of inertia and alpha is called as angular acceleration. Therefore, I alpha is equal to minus c theta or alpha is equal to minus c upon I into theta, but c upon I is constant, therefore alpha proportional to minus theta. तर या दोन इक्वेशन वरून आपल्याला दोन कंडिशन सांगता येतात ज्यावरून अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन ही सिद्ध होते. तर पहिली कंडिशन आहे टॉर्क और अँग्युलर एक्सेलरेशन proportional to angular displacement theta, and second condition torque or angular acceleration opposite to angular displacement theta. या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर त्या ऑसिलेटरी मोशनला आपण म्हणतो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. जर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असेल एखादी मोशन तर त्याला पिरियड असतो. पिरियड म्हणजे काय हे आपण प्रॅक्टिकली शिकलेलो आहोत. Period is denoted by letter capital T and it is the time required to complete one oscillation. We know that T is equal to 2 pi upon omega. आता ह्या इक्वेशन वरून आपल्याला ओमेगा करता येईल. In this equation, C upon I is equal to omega square. C upon I is constant and it is equal to omega square. Therefore, alpha is equal to omega square theta. आपल्याला पिरियड काढायचा आहे. पिरियड ही स्केलर क्वांटिटी आहे आणि निगेटिव्ह साइन जे आहे ते वेक्टर क्वांटिटीसाठी असते म्हणून आपण घेतलेलं नाहीये. तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा अपॉन थीटा, म्हणून ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ अल्फा अपॉन थीटा. ओमेगाची व्हॅल्यू जर आपण पिरियडच्या फॉर्म्युलेमध्ये ठेवली तर टी इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ अल्फा अपॉन थीटा. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ पिरियड. आता आपण एक्सपेरिमेंट जो पाहिला तो आहे मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मोशन ऑफ अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. वी हॅव टू शो दॅट दिस मोशन इज अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. या ठिकाणी हा डायग्राम आहे ज्यामध्ये एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ज्यात एक मॅग्नेट आहे जो व्हायब्रेट होत आहे. थीटा या अँग्युलर डिस्प्लेसमेंटला या मॅग्नेटच्या दोन पोलवर दोन फोर्स निर्माण होतात, प्लस एम बी आणि मायनस एम बी. एम म्हणजे पोल स्ट्रेंथ आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. तर हे दोन फोर्सेस इक्वल अँड अपोजिट ऍक्टिंग ॲट टू डिफरंट पॉइंट्स. दे प्रोड्यूस अ टॉर्क गिव्हन बाय tau is equal to minus one force is mb multiplied by perpendicular distance between two force is 2l sin theta, where 2l is the
मॅग्नेटिक लेंथ. मायनस साइन कशामुळं? कारण टॉर्क आणि हा थीटा जो आहे तो अपोजिट डायरेक्शनला आहे. therefore tau is equal to minus 2ml into b sin theta. आणि 2ml म्हणजे काय? 2ml is equal to mu, ज्याला आपण डायपोल मोमेंट असं म्हणतो. therefore tau is equal to minus mu b into sin theta. Now for angular system there is one condition that theta must be as small as possible. Theta is small. If theta is small, then sin theta is approximately equal to theta. Therefore tau is equal to minus mu b into theta. But tau is equal to I alpha. Therefore I alpha is equal to minus mu b theta, or alpha is equal to minus mu b upon I into theta, or alpha directly proportional to minus theta. Alpha is directly proportional to minus theta. Therefore the motion is angular simple harmonic motion. आणि आपल्याला याचा पिरियड काढता येईल. Its period is given by t is equal to, हा पिरियडचा फॉर्म्युला आहे, t is equal to 2 pi divided by square root of alpha upon theta. या इक्वेशनवरून आपल्याला अल्फा अपॉन थीटा काढता येईल. अल्फा अपॉन थीटा इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय. ही व्हॅल्यू जर यामध्ये ठेवली तर t इज इक्वल टू 2 पाय डिव्हायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ म्यू बी अपॉन आय, किंवा t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन म्यू बी. So this is the formula for period of magnet vibrating in uniform magnetic field. आणि यावरून आपल्याला ह्या B ची व्हॅल्यू काढता येते. The magnetic field strength of the magnetic field. जसं आपण मगाच्या एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं की मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन मॅग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ, तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ हे या फॉर्म्युल्यावरून काढता येते. आता सर्वात शेवटी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आजचा न्यूमरिकल. तर न्यूमरिकलच्या व्हॅल्यू या ठिकाणी मी दिलेले आहे. न्यूमरिकल इज लाईक दिस. फाइंड द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ऑफ अ मॅग्नेट हॅव्हिंग डायपोल मोमेंट 3.4 am square and its moment of inertia is 1.7 into 10 raised to minus 5 kilogram meter square, and its period of oscillation is pi second, and we have to find the magnetic field strength B. So by using this formula of period, T is equal to 2 pi square root of I upon mu B. B काढायचे म्हणून याचा स्क्वेअर करूत आपण. T square is equal to 4 pi square I upon mu B. B taken on this side. B is equal to 4 pi square I upon mu t square. आता आपण आपल्या व्हॅल्यूज ठेवूयात. 4 into pi square multiplied by value of I is 1.7 into 10 raised to minus 5 divided by value of mu is 3.4 into t square is pi square. Pi square gets cancelled. This point gets cancelled. 17 2s are 34, 2 2s are 4. Therefore B is equal to 2 into 10 to the power minus 5, and its unit is Weber per meter square or Tesla.